सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवर प्रतिहल्ला या ठिकाणी केलेला आहे। महत्त्वाची बातमी, भारताकडून पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भारतीय डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानकडून होणारे ड्रोनचे हल्ले, मिसाईलचे हल्ले हाणून पाडलेले आहेत, नेस्तनाबूद केलेले आहे। सियालकोट आणि जलालपूरमध्ये भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलेला आहे। प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडून, भारतीय सैन्याकडून या ठिकाणी दिलं जात आहे। प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान मोदी हे लक्ष ठेवून आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता प्रतिहल्ला करण्यात आलाय। अल्लाहू अकबर। पाकिस्तानला सुरुवात झालेली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। ज्या वेळेला पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर हल्ला केलेला आहे, भारतानं त्याला पलटवार केलेला नाही। पाकिस्तानच्या चौक्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या। LOCवर ज्या पाकिस्तानच्या चौक्या होत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या। मात्र पाकिस्तानकडून नापाक त्यांचे इरादे सातत्यानं समोर येत आहेत। भारतामधल्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे। अल्लाहू अकबर। अल्लाहू अकबर। तर भारताला आता पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला सुरुवात केली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ले चढवायला सुरुवात केलेली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं आता पाकवरती प्रतिहल्ले द्यायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। पाकिस्ताननं आज भारताला पुन्हा खिजवण्याचा प्रयत्न केला। भारताच्या 26 ठिकाणी हल्ला केल्यानंतर आता भारतानं देखील पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला सुरुवात केली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती प्रतिहल्ले चढवलेले आहेत। ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं आता प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानने काल भारतामधल्या 15 शहरांना टार्गेट केलेलं होतं। आज 26 शहरांना टार्गेट केलेलं आहे। 4 राज्यांमधल्या 26 शहरांना टार्गेट केलेलं आहे। नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। आज भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे। POK मध्ये असलेल्या या भागांवर आता ड्रोननं भारतानं हल्ले जे आहेत ते सुरू केलेले आहेत। एक प्रतिहल्लाचा म्हणावा लागेल, जबरदस्त प्रतिहल्ला म्हणावा लागेल। सियालकोटमध्ये हा प्रतिहल्ला आहे। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। सियालकोट आणि जलालपूरमध्ये आता ड्रोन अटॅक करायला भारतानं सुरुवात केली आहे। तर भारतावरती पाकिस्ताननं जे आहे ते